वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। डोळस कुटुंबियांची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक या मांत्रिकांनी केली होती आणि आर्थिक गुन्हे शाखेनं नाशिकमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नाशिकमधून या तिघा जणांना ताब्यात घेतलेलं आहे। काल त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। आज क्राइम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिकवरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे। ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे। त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे। तपास ते पण ईओडब्ल्यू कडे जे 3 आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत। गुन्हेगारांच्या विरोधात